मित्रांनो, सध्या आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या याच्या कामासाठी आपण बघू शकतो की टँकर भरलेला आहे आणि सोबतच आपण पाहतो की साईडला जे आहे मशिनरी म्हणजे रोलर आहेत आणि या साईडला आपण पाहतो की हे फर्मे जे आहेत ते पण आपल्याला कठडे ठेवलेले दिसतात. आणि एकंदरीत आता काल जे आपण पाहिलं की काल आपण म्हणजे हर्सुल गांधीनगर त्या भागातली शूटिंग घेतली आणि त्या भागात शूटिंग घेत असताना तिथल्या जे आपल्याला पुलाचं काम आहे ते पूर्ण आपण म्हणजे अरुणावती नदीवरील बघितलं. आणि आता या पुलाचं साधारणतः 3 ते 4 वेळा मित्रांनो किंवा त्यापेक्षा 1-2 वेळा जास्ती वेळेला आपण या ठिकाणची शूटिंग तुम्हाला दाखवली. आणि आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आहे दिग्रस तालुक्यातील जे आता पुलाचे काम आहे आणि यामधलं जे पहिलं ग्रामीण भागातलं आपलं स्टेशन असणार आहे दिग्रस तालुक्यातील, तर ते स्टेशन आपलं इथून जे आहे तर ते साधारणतः 15 किलोमीटर दूर आहे. आणि त्याही ठिकाणी आपण मागे त्या 2 वेळा तिथलं आपण शूटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथे पण आता पूर्ण ज्याला आपण प्रवासी निवाऱ्याचं शेड वगैरे म्हणू ते पण आलेलं आहे. आणि स्लीपरचा स्टॉक जो आहे, रेल्वे पटरीचा स्टॉक जो आहे तो एक आपल्या दिग्रसच्या स्टेशनला आहे, दुसरा आपल्या वाईगोळ या परिसरामध्ये आहे, तिसरा जो आहे तर तो हर्सुल या ठिकाणी आहे. आणि आता पुलाची साईज जी आहे आपण बघू शकतो की याची हाईट किती आहे आणि याला लागणारं जे मटेरियल आहे. आणि याच्या साईडला जे आपल्याला लोखंडी हे दिसतात तर ते दोन्ही साईडला तेवढ्याच डिस्टन्समधून आहे. म्हणजे जिथून गर्डर आहे आणि गर्डरवर स्लॅब असतो तर त्याच्या या साईडला हे जे आहेत हे बॅरिकेड त्या ठिकाणी बसवण्यात येतात. आणि इकडे बघू शकतो आपण की या बॅरिकेडच्या माध्यमातून ते पुलाचं सेफ्टी असतं. कधी भविष्यात टेक्निकल काही कामही पडलं तर त्यावेळेला हे कामी येतं. आणि यामध्ये मग आता इथं पाहतो आपण की हा परिसर जो आहे तो आपल्या नदीच्या साईडचा परिसर आपल्याला असलेला दिसतो. इथंच जे आहे तर गार्ड वगैरे आणि चौकी वगैरे जे आहे तर ते असलेलं दिसतं. आणि त्याच्याही साईडला आपण पाहतो की SMS कंपनीचं जे टँकर आहे मित्रांनो ते आपल्याला साईडला असलेलं दिसतं. आणि आता हे काम कसं हे केलं जातं की वरून पाणी ज्या वेळेला ट्रॅकवर येईल तर त्यावेळेला या माध्यमातून ते खाली येण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी 3-3 फुटावर बघू शकतो की त्यामधून आपल्याला जे पाईप आहेत तर ते पण सोडलेले आहेत. म्हणजे भविष्यात त्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि आता हे याला भरावा जो आहे आपला तो भरावा आपण बघू शकता की या भराव्यामध्ये किती म्हणजे वर जे आहे तर याचं मोठे दगड जे आहेत तर ते साईडनं बरोबर असे त्रिकोणी चौकोनी आकाराचे वेगवेगळ्या आकाराचे दगड जे आहेत तर ते भरल्या जातात. आणि मग यामध्ये कुठेही त्यामधून जी आहे माती वगैरे जी आहे वरची खाली येणार नाही ही काळजी त्यामध्ये घेतल्या जाते. आणि आता हे सगळं आपण पाहतो की इथून साधारणतः वाईगोड परिसरापर्यंतच आपल्याला मोठे जे आहेत तर ते 3 पूल असलेले दिसतात. आणि एक पूल आपला पुसद बायपासवरचा आहे, हा दुसरा पूल, तिसरा पूल आपला काठीच्या नाल्यावरचा आहे मोठा, आणि चौथा पूल वाईगोड पासचा आहे मोठा आहे. आणि त्यानंतर शेतीसाठी जो रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहतो की इथून तर साधारणतः रामनगरपर्यंत आपल्याला 8 ते 9 पुलं असलेले दिसतात. तर हे सगळं पुलाचं बांधकाम असल्यामुळे याला थोडा वेळ जास्त लागतो. परंतु निश्चित आता कामाची प्रगती आपल्याला दिवसेंदिवस होत असलेली दिसते. तर आपल्याला अशी एक्झॅक्ट काही तारीख तर सांगता येणार नाही, परंतु आता काम आपलं चालू असलेलं आपल्याला दिसतं. आणि निश्चित आपल्या भागामध्ये काम कसं चालू आहे ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.